मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला उपवासाचा चिवडा। आज कानवाईचे रोट आहेत। शनिवार रविवार दोघी दिवस उपवास असतात। त्या कारण आपल्याला घाई गडबडीत काही एवढं करता येत नाही। साबुदाणे भिजवून ठेवू मग करू असं होतं। कानबाईचे रोटी करावा लागतात, भाजी भाकरीचे शनिवारी आणि रविवारी गोड रोट असल्यामुळे आपण काही करत नाही, कंटाळा करतो। त्या कारण आणि निरंकट उपासही धरला जात नाही पूर्ण दिवस। लेडीजला घरात किचनमध्ये काम करावंच लागतं, त्या कारण फराळ आपल्याला थोडीफार करावंच लागते। हे बघा, मग मी त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतले, लायलोन साबुदाणे 1 वाटी घेतलेली आहे। चवीपुरतं आपण मीठ टाकू, लाल तिखट आणि ही साखर मी मिक्सरमध्येच बारीक केलेली आहे। हे बघा, पिठी साखर। आणि हे दुकानावरनं मागून घेतले आहेत, जरा हलके फुलके मागून घेतले। उपवासाचा चिवडा मागून घेतलेला आहे। खूप छान होतो हा उपवासाचा चिवडा, तुम्ही नक्की करून बघा। मी आता तवा पण ठेवून घेतला आहे, तेल टाकून घेतलेले आहे, ते आता गरम होतंय। आपण आता हे लायलोन साबुदाणे आहेत ना, त्याच्यात तळून घेऊ। थोडंसं अजून गरम होऊ देऊ त्याला। आता हे थोडे थोडे लायलोन साबुदाणे आपण टाकू आणि चांगलं तळून घेऊ। बघा, फुटतात पण ते, जरा काळजी घ्यायची, अंगावर तेल वगैरे उडतं। खूप फुलतात ते साबुदाणे, पटकन होतात। साबुदाण्याला कसा वेळ लागतो, भिजत ठेवा मग करा, हे लगेच चिवडा होऊन जातो। हे बघा, मस्त फुलतायत ते, बघा, बघू शकता तुम्ही। खूप तडतड तडतड उडतात ते। तेल उडायची काळजी घ्यायची, सांभाळून करायचं, मोठ्या कढईमध्येच करायचं। हे मी थोडं थोडं नेहमी करते, मला सवय झालेली आहे। थोडा मोठाच झारा घेऊ आपण, त्याच्यानेच काढू आपण। निथळून घ्यायचं असं तेल सगळं आणि काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये। परत अजून थोडे थोडे तसेच करायचे। बघा, मस्त फुलतात बघा, ते पटकन होतात। बघा, हे पण मस्त झाले। आता हे पण सगळे काढून घेते मी। आता हे सगळे असे काढून मस्त मी आता हे सगळे तळून घेतलेले आहेत। खूप गरम येते आणि आता गॅस बंद करून घेतला। आता हे शेंगदाणे आपण त्याच्यात तळून घेऊ। मस्त होते ते, गरमच तेल आहे ते। वाटलं तर बारीक गॅस करायचा मग। हे बघा, हे पण आता चांगले तळले गेले। आता हे दुसरे पण मी तळून घेते, हे एवढेही तळून घेते। आता मी तुम्हाला दाखवते। हे आता तळून घेतले मी शेंगदाणे सगळे। हे आधी आपण तळून घेतले ते, याच्यात आता मी शेंगदाणे टाकून घेते सगळे तळलेले। त्यानंतर मी हे 2 चम्मच पिठी साखर टाकून घेते, घरच्या घरीच बारीक केलेली आहे ती। हा 1 चम्मच भरून लाल तिखट, हे चवीप्रमाणे मी मीठ टाकते। करून घेऊ आपण। हे बघा, असं मी सगळं मिक्स करून घेते आता। बघा किती छान आपला उपवासाचा चिवडा तयार होतोय। आता हे हलके फुलके घेतलेत ना मी, ते पण टाकून घेते मी।
आता हा बटाटा शेंगदाण्याचा चिवडाही टाकून घेते मी. मिक्स करायचं. हे बघू शकता तुम्ही, झाला आता उपासाचा तयार आपला चिवडा. स्पेशल कानबाईचा उपासाचा चिवडा. या मग उपासाचा चिवडा खायला, फराळ करायला या मग.